जय भीम मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या जीवनातील प्रत्येक हक्काशी, प्रत्येक कर्तव्याशी आणि प्रत्येक निर्णयाशी थेट जोडलेला आहे. तो विषय आहे भारतीय संविधान. भावांनो, भारतीय संविधान म्हणजे काय? संविधान नेमकं काय आहे? संविधानाची माहिती का घेतली पाहिजे? संविधान कोणासाठी आहे? आणि संविधानाचा आपल्याला नेमकं फायदा तरी काय? तर याचे सगळे उत्तर भावांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि हे आपण सगळं अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भावांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या किरण निकाळजे 2002 या YouTube चॅनलमध्ये. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम संविधान म्हणजे काय? मित्रांनो, संविधान म्हणजे देशाच्या सर्वोच्च कायदा. जर एखादं घर चालवण्यासाठी नियम लागतात, कोण काय करायचं, कोणाची जबाबदारी काय आहे, हे ठरवलेलं असतं. त्याच प्रकारे भावनो पूर्ण देश चालवण्यासाठी जे मूलभूत नियम असतात, त्यांचा लिखित आणि अधिकृत संग्रह म्हणजे संविधान. संविधान ठरवतं की देश कसा चालवला जाईल, कायदे कोण बनवेल, सरकारचे अधिकार किती असतील, नागरिकांचे हक्क व कर्तव्य काय असतील, हे सांगणारे म्हणजेच याची माहिती देणारे किंवा हे सगळं आपल्याला स्पष्ट करणारे म्हणजेच संविधान आहे. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. इथपर्यंत समजलं भावांनो. आता प्रश्न येतो, संविधान नेमकं काय आहे? तर मित्रांनो, संविधान म्हणजे फक्त एक जाड पुस्तक नाही. संविधान म्हणजे परीक्षेसाठी पाठ करायचा विषय नाही. तर भावना, संविधान म्हणजे न्यायाचा आधार, लोकशाहीचा पाया, स्वातंत्र्याची हमी आणि समतेची ओळख आहे. संविधान आपल्याला सांगतं की कोणताही माणूस जात, धर्म, भाषा, लिंग किंवा पैशावरून कोणी मोठा नाही किंवा लहान नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. एखादा नेता असो किंवा सामान्य नागरिक असो, सगळं संविधान सगळ्यासाठी समान आहे. हे आपल्याला संविधानातून माहिती भेटते भावानो. आता प्रश्न येतो, संविधानाची माहिती काय घेतली पाहिजे? मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो भावांनो, की संविधानाची माहिती घ्या, संविधानाची माहिती घ्या. कारण ज्याला स्वतःचे हक्क माहीत असतात, त्याचा गैरफायदा घेतला जात नाही. आणि ज्याला स्वतःचे हक्क माहीत नसतात, त्याचा नेहमी गैरफायदा घेतला जात असतो. संविधानाची माहिती नसलेला माणूस अन्याय सहन करतो, पण आवाज उठवत नाही. पण ज्याला जर संविधानाची माहिती असल्यामुळे आपल्याला कळतं, की आपलं मूलभूत हक्क कोणते आहेत, अन्याय झाल्यास कायदेशीरपणे मार्ग कोणता आहे, हेच किंवा आपण अफवांना बळी पडत नाही. चुकीच्या माहितीपासून स्वतःला वाचवतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जागृत आणि हुशार होतो. म्हणजे हुशार नागरिक बनतो. ज्याला समजा ज्याला संविधानाची माहिती नाही, तो फक्त मत देतो. पण ज्याला संविधानाची माहिती आहे, तो आपला नेहमी देश घडवत असतो. आता संविधान नेमकं कोणासाठी आहे? हा एक मोठा प्रश्न असतो भावांनो. तर अनेकांना वाटतं संविधान म्हणजे फक्त सरकारासाठी आहे किंवा कोर्टासाठी, न्यायालयासाठी आहे किंवा पोलिसांसाठीच आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे भावांनो. संविधान हे शेतकऱ्यासाठी आहे, कामगारासाठी आहे, महिलांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांसाठी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर संविधान आहे देशातील प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी. ज्यांच्याकडे सत्ता नाही, पैसा नाही, ओळख नाही, त्यांच्यासाठी भावांनो संविधान हे सर्वात मोठं संरक्षण आहे. त्यांची ताकद आहे. त्यांची आणि ओळख आहे. आता प्रश्न येतो, की संविधानाचा फायदा नेमका काय? नेहमी आपल्याला असं वाटत असताना आपण भारतात संविधान आहे, पण त्याचा आपल्याला नेमका फायदा काय आहे? तर भावांनो, संविधानाचा फायदा नेहमी मित्रांनो लक्षात ठेवा. त्याचे काही 3-4 फायदे भावांनो. सर्वप्रथम पहिला फायदा म्हणजे मूलभूत हक्क, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क आणि न्यायालयात आपले अधिकार मागण्याचा सुद्धा हक्क आहे. दुसरा फायदा म्हणजे न्यायाची हमी मागता येते. कशी गरीब असो, श्रीमंत असो, जात कोणतीही असो, हा भारतीय संविधानातील कायदा सर्वांसाठी समान आहे. आणि तिसरा फायदा म्हणजे लोकशाहीची शक्ती.
थोडक्यात आपण सरकार निवडतो आणि सरकार आपल्यासाठी काम करतंय, हा एक आपल्यासाठी फायदा आहे भावानो. चौथा फायदा म्हणजे सुरक्षित भविष्य. संविधानामुळे देशात एकता, शांतता आणि स्थैर्य टिकून आहे. मित्रांनो, संविधान हे फक्त पुस्तकात ठेवण्यासाठी नाही, तर ते समजून घेण्यासाठी आहे आणि जगण्यासाठी आहे. जोपर्यंत संविधान सुरक्षित आहे, तोपर्यंत आपले हक्क सुरक्षित आहे. आपला सन्मान सुरक्षित आहे आणि आपले स्वातंत्र्य सुरक्षित आहे. भावांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा. तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.